नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण होळीच्या निमित्ताने थंडाईची रेसिपी बनवणार आहे आणि थंडाईमध्ये आपण जी रेसिपी बनवणार आहे ती मठ्ठ्याची रेसिपी बनवणार आहे आणि खूपच छान असा हा मठ्ठा लागतो। यासाठी याची मी रेसिपी आज बनवलेली आहे आणि होळीच्या निमित्ताने आपण ही मठ्ठ्याची रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी दही घेतले आणि काळं मीठ घेतले, साखर घेतली, आलं जे आहे ते किसून घेतलेलं आहे आणि जिरे पावडर घेतली आणि पुदिना सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहे। हे जे मातीचं भांडं आहे यामध्ये मी हे 1.5 वाटी दही टाकणार आहे आणि दही टाकल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहे। आपल्याला मठ्ठा जो बनवायचा आहे तो थोडासा पातळसरच बनवायचा आहे। यासाठी मी यामध्ये पाणी घातलं आहे। पाणी जे घातले ते मी 2 ग्लास पाणी घातले, बघू शकता। अशा प्रकारे आपण जे पाणी आणि दही घातले ते दही जे आहे ते घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं ताक बनवून घ्यायचं आहे आपल्याला। असं चांगल्या प्रकारे आपण असं घुसळून घ्यायचं आहे आणि ते ताक होईपर्यंत चांगलं असं ते मी मिक्स करून घेतले, बघू शकता। अशा प्रकारे आपलं हे दही जे आहे त्याचं ताक झालं आहे आणि आता आपण यामध्ये जिरा पावडर घालणार आहे। जिरा पावडर जर नसेल तर तुम्ही ते गरम करून मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता। आणि आता यामध्ये काळं मीठ मी घातलं आहे। काळ्या मिठाने त्याची चव वेगळी येते म्हणून आपण त्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे आणि साखर घातली आहे। तुम्हाला काळं मीठ आवडत नसेल तर तुम्ही आपलं साधं मीठ जरी घातलं तरी चालतं। आणि आता यामध्ये मी आल्याचा रस पिळला आहे आणि तो हातानेच पिळून टाकते मी। असं सुद्धा तुम्ही आलं यामध्ये टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर, पण ते आलं जे आहे ते तोंडात तिखट लागतं म्हणून मी असं त्याचा रस पिळून घेतला आहे। किसून घ्यायचं आहे। किसून घेतल्यानंतर आलं जे आहे त्याचा रस जास्त निघतो म्हणून आपण आलं जे आहे ते किसून घ्यायचं आहे। आणि आता आपण पुदिना जो आहे तो असा हाताने तोडून घेणार आहेत मी, बघू शकता। पुदिन्याने याची जे वास असतो पुदिन्याचा तो त्यामध्ये छान लागतो आणि तो पितांनी खूप छान लागतं आणि वास पण येतो, त्यामुळे आपण यामध्ये थोडासा पुदिना घालायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण हे असं व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं आहे। चांगलं ताक असं चांगलं असं आपण हे ढवळून घेतलं आहे, बघू शकता। रवीच्या साहाय्याने परत सर्व असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहेत। बघू शकता बारीक चिरून घ्यायची आपण ही कोथिंबीर, ती घालायची आहे। आणि यानंतर आपण आपल्या अजून एक राहिलेली आहे ते म्हणजे आपली हिरवी मिरची। हिरवी मिरची जी आहे ती सुद्धा यामध्ये मी घालून घेणार आहे आणि हिरवी मिरची जी आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून हिरवी मिरची पेस्ट करून टाकू शकता, पण मी जी हिरवी मिरची टाकलेली आहे ती बारीक चिरून टाकलेली आहेत। आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहेत। आता हे सर्व आपण असं मिक्स करून घ्यायचं। असा आपला मठ्ठा तयार झाला आहे आणि यामध्ये मी थोडेसे बर्फ सुद्धा टाकून घेतला आहे। आता बघू शकता अशा प्रकारे आपला मठ्ठा हा तयार झाला आहे आणि आपल्या होळीसाठी स्पेशल थंडाईची रेसिपी तयार झाली आहे। तुम्ही एकदा ट्राय करा। आणि आता बघू शकता मी यामध्ये ग्लासांमध्ये ती होते पिण्यासाठी, बघू शकता किती छान असे आपला हा मठ्ठा हा तयार झाला आहे। आणि ही जो मठ्ठा आहे हा पिण्यासाठी खूपच छान लागतो आणि लग्नामध्ये सुद्धा लग्नाच्या पंक्तीत सुद्धा मठ्ठा हा दिला जातो, बघू शकता अशा प्रकारे। आणि उन्हाळा चालू झाला की लगेच मठ्ठ्याची सुद्धा आपल्या सर्वांना आठवण येते। अशी ही मठ्ठ्याची रेसिपी मी तयार केली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।